जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांचा दावा तर वायकरांच्या पत्नी इच्छुक असल्याची चर्चा. सगळ्या भाजप आणि शिंदे गटामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच. अजित पवार गटाचे अजित धारी विरुद्ध शिंदे गटाचे महेंद्र थोरवेंमध्ये रस्सीखेच. नाशिकमध्ये आज शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा. या यात्रेनिमित्त लावण्यात आले बॅनर. या बॅनरवर अजित पवारांचा गद्दार म्हणून उल्लेख. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आज वाढदिवस. या निमित्त रश्मी ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करीत कार्यकर्त्यांकडून कलानगर परिसरात बॅनरबाजी. निवडणूक आयोगानं राज्यामध्ये दौरा करावा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी. मागच्या वेळेस ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्या ठिकाणी जाणीवपूर्वक झाले हाल. पुतळ्यांच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा वैभव नाईक यांचा आरोप. या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक उच्च न्यायालयामध्ये घेणार धाव. राजकोट किल्ल्यावरील घोटाळा. लोकार्पणासाठीच्या कार्यक्रमाचा पैसा नारायण राणेंनी लोकसभा निवडणुकीत वाटला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप. नागपूर महापालिकेच्या स्वच्छता अभियान 2024च्या पोस्टरमुळे वाद. पोस्टरवर अशोक चक्र आणि स्वच्छतेचं प्रतीक म्हणून झाडूचं चिन्ह लावल्यावरून माजी मंत्री नितीन राऊतांकडून तक्रार दाखल. सोयाबीन प्रश्नावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आक्रमक. कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट. देशमुख यांची भूमिका योग्य, त्यांच्या मागण्यांवर विचार करू. विखे पाटील यांची प्रतिक्रिया. साखर कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे माजलगाव धरणाच्या कॅनॉलमध्ये नागरिकांसह जनावरांच्या आरोग्याला धोका. या शुगर कारखान्याचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी शेकापसह शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.